चला आपण बिया काढूया. एक एक दोन दोन ज्या भेटतील त्या काढायच्यात. धडाधड अशा बिया जून झाल्यात. हे बघा अशा. तर आपल्याला फक्त बी घ्यायचे आहेत आणि भोंडके ठेवायचे आहेत. जरा मी स्टॉप करतो. अशा प्रकारे आपण बिया काढून घेतलेल्या आहेत. हे बघा असे भोंडके. हे अशा सर्व बहुतेक बिया जून झाल्यात. त्या आज आपल्याला न्यायचे आहेत. चला मी बिया काढतो. बाकीची व्हिडिओ नंतर करतो. बिया भरपूर आहेत, कारण मी जर व्हिडिओ करत बसलो तर काय बिया काढून होणार नाही आपल्या. म्हणून बोलतो गणपती बाप्पा मोरया. आपल्या बिया कोणी नेलं नाही. मी मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या कोणाला पाहिजे घेऊन जा, पण कोणच आला नाही. सर्व बिया अशाच आहेत. पण आता मलाच न्यायला लागतील त्या. तर मग नंतर दाखवतो पिशवी भरल्यावर. बहुतेक बिया झाल्यात काढून. आता एक काजूवरती सारपा आहे निसा बियांचा. बारीक बारीक बिया आहेत. जमवायला पण जाम कंटाळा येणार आहे. चला बघू त्या बिया. आमची कल्प पण मस्त झालीत. कल्प नाही दाखवत तुम्हाला मी, पण छान झालीत आमची कल्प. बघा आपल्या बिया एवढ्या जमल्यात. मग जमल्यात. आता ह्या काजूवरती निस्सा बघा बिया बघा. एक तर छोटुकल्या बिया कितीतरी, आणि त्या बारीक बारीक. जमवाय पण कंटाळा. दाखवता 2-3 बिया जमवून. म्हणून सांगता जास्त काजू लावू नको रे बाबा. हे अशा बिया जमवायच्या बारीक बारीक. काय ह्या बियानं मजा नाही, बिलकुल मजा नाही ह्या बियानं. छोटुकल्या बिया. ह्या काय बारकुल्या कितीतरी आहेत बघा. खाली पडल्यात पण. ह्या बघा अशा तीन. बिलकुल मजा नाही या बियाणं. लय बारीक. जमू का नको, काढू का नको, तो झाला आहे. निदान कापाय तरी भेटूया. हा बघा आपला कलम. आता जरा त्याच्यावरती छोट्या कैऱ्या होत आहेत. कधी मोठ्या होतील का माहिती. ह्या मे महिन्यात पण मोठ्या होणार नाही भाऊ. ह्या सीधा पुढच्या मे महिन्यात मोठ्या होतील. हा मे महिना जाऊन त्याच्या पुढच्या मे महिन्यात. असं काय यार तुम्ही. जरा मोठं व्हा ना पटापट. लवकर यायचं. तो ही बघा कीड लागली कशी. ह्या असल्या किडी लागल्यात ना, त्याच्यामुळे ते दिसत नाही रे यार. या बघा किडी किती लागल्यात. त्या आईचा तंगा त्यांच्या. पाडल्या मी. पुढे एक पहिले आंबट झालं असतं, ते पण खराब करून टाकतील ह्या किडी. त्याला बिया जमवायच्या. कंटाळा आला बारीक बिया जमवून. नग बिया. काय तुम्हाला बोलला बिया न्या. तुम्ही बिया नेल्या नाही. आता शेवटीला मलाच यायला लागल्या काजूवरती बिया न्यायला. चला मग मीच काढतो आता. तुम्ही काय येणार नाही, नेणार नाही. आता मलाच काहीतरी करायला लागेल. बोला गणपती बाप्पा मोरया. खाली जमिनीला टेकलो एकदम. ह्या बिया अशा. ह्या बघा बिया 4-4, 5-5. ह्या तर बिया कशा काढायच्या. झोपून पण, वाकून पण, उठून पण, बसून पण, कशा पण काढायच्या. मी बघा कशा पण काढताय. जशा हातात येतात तशा काढत जा. ह्या बघा किती बिया रे. मस्त बिया. आता मलाच शेवटीला काढायला लागले. काय बोलून फायदा नाही तुम्हाला. येत नाही काही नाही. चला मग काढतो बिया मीच. एवढ्या झाल्यात आपल्या बिया. जाम झाल्यात. तेव्हा अशा झाड्या बिया अशा बिया पाहिजे. लय घंटा आला बिया जमवून. बारीक बिया अजून आहेत.
इकडे 2 काजू आहेत अजून खाली आहेत. कुठं कुठं जाऊ बिया काढायला एकटा. इकडे आपली कलवा इलवा मस्त झाली सर्व जाम. आपण आपली खुटी बघूया. मस्त पाळले भेंडी. बघा चांगली जाते सर्व. मस्त झाले ती पण कोणती अजून चांगली पाल्ले चांगली. हा बघा मस्त भरला आमचा कलम भेंडी. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त आंबा देणार आहे. गेल्या वर्षी 2 दिलेलं, ह्या वर्षी 4 तरी देईलच कलम हा. ते पाळले तिला खालून डेल्या मारायला पाहिजे. जाम भारी झाली कुठे आमची. पालते ती आता चांगली पाली फुटले एकदम मस्त. हुऱ्यान हुऱ्यान चावते झालं. या याच्यावरती हुऱ्यान भरपूर आहे. छान झाली कलम आमची मस्त. एवढं भाऊ टाकलं पण 4 तरी आंबा दे बाबा. बिया वगैरे झाल्या तर भरपूर जमवून एवढ्या बिया जमवल्या हाराभर. एवढ्या तेवढ्या नाही जमवल्या, व्हायचं जमवल्या. सांगायला काय लोक काय पण सांगतील. एवढ्या बिया जमवल्या, एवढ्या अशा जमवल्या. चल बा होतील 5-6 वर्षां. 5-6 वर्षांना नाही, पुढच्या वर्षी होतील. अजून आपल्याला जायचं खाली. खालच्या साईडला कलबा बघायला जायची आहेत. काजू बिजूची पिशवी, डोक्याला ताप. अजून खाली पण काजू आहे, तिकडं जायला लागेल बघायला. पहिले आपण कलबा बघूया. बिया बस झाल्या, भरपूर बिया जमवल्या. वाजले पण 4 घरी. कलवांची रोप त्याला साडीचा झाला वाटवला. पावसानं जर वाटवला केलं नाही, दाखवतो पावसाला पुढच्या वर्षी. पावसानं केलं का वाऱ्यानं केलं नक्की कुणी मला माहिती नाही. अजून मी विचारणार. आपण मस्त बोल. पाणी नाही ना बिचाऱ्याला. उन्हात बघ कसा तडपडत आहे बिचारा. पाणी पाहिजे त्याला. मस्त झालं आहे. आपण झालाय मस्त असाच व. आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया असा बोलायच्या अगोदर आंबा दे. मॉप पुढच्या वर्षी काय बिया मॉप जमवल्या. उचलायला भारी पडतंय. तर जायचं आपल्याला घरी. जरा आंबे थोडी आंब्यांची रोपं लावली बघू, मग जाऊ घरी. काय रान साफ कामाला. रान जाम झालं इकडे. किती रोपं लावली, त्यातली मेली, अर्धी जगली. हा बघा एक काजू इकडे मेला. परत हा मेला तर बरा झाला भाऊ. तर ह्या काजूवर बिया काढायला निस्ता वैतो. इकडून शिरू का तिकडून शिरू, तिकडून शिरू का इकडून शिरू. बिचारा प्राणाला मुकला बिचारा. शट, खूप वाईट वाटलं मला. रडायचं मन झालं आहे, पण काय रानात एकटाच आहे ना. रानात एकटाच रडायचं नसतं. सोडून गेला आम्हाला बिचारा. इथे पण एक बोल 2-3 वर्ष मोठा, तेव्हा देईल आंबा आपल्याला. हा एक काजू आहे. आताचा भोर फुटता आहे त्याला. मे महिन्यात बिया होतील. मे महिन्यात नाही झाल्या तर पावसात होतील. अरे अनस फणस फणसात गरे. चला बघू फणसात गरे.
अनस फणस फणसात गरे खायला मस्त गोड गोड गरे. हा बरं काय मस्त आहे खायला. भेंडी अजून कवले कवले आहेत. हे बघा मे महिन्यात होतील चांगले झुनझुन. बरका फणस कुणाला आवडतो? मला आवडतो. मला पण आवडतो खायला बरका फणस. छान मस्त मस्त लागतं बरका फणस. बापरे किती पातळी वगैरे झाली बघा. म्हणून आपला रान साफ ठेवायचा. काय पायाखाली कोणी पण असू शकतो. वरची भीती नाही हो, मेन म्हणजे पायाखाली भीती. इकडे आपले कलबात चला बघायला जाऊ जोडीनं. बिया काढून काढून माझे हात खराब झाले. अजून इथे काजूची झाडं आहेत पण मी काय बिया काढणार नाही. कधी बिचारा मोठा होईल. त्याची पाटकी मोठी मोठी झाली. आंबं द्यायला लागलं ना. हा अजून रडत आहे. आयोगो आयोगो मला ताण लागले. ही आमची खोटी अशी कशी झाली? तिला बाहेर कोणी काढली? ती खोटी आहे. शेवा असा कसा आला बाहेर? अशा कुठे झाल्या पाहिजे? जाणं हे जाणं. मग ही आमची नानू आले काजूच्या बिया न्यायला. आणि हवं कसा झालाय. या आपल्या खुट्या तोडल्याशिवाय खुटीचा जोर धरणार नाही. तिला पण पालते चांगली होते चांगली, पण तो आंबा तोडल्याशिवाय काही चांगलं होणार नाही. मस्त झाले खुट्या. चला झालं आपल्या बिया सगळा कंपाऊंड पण बघून आता घरी. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, हंतीर मामा की जय.